म्हणजे महिन्यातून एकदा येणाऱ्या ब्लॉकबस्टर रविवारबद्दल तर तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल. पण कधी ब्लॉकबस्टर बुधवारबद्दल ऐकलंय का? आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, की ब्लॉकबस्टर बुधवार नक्की आहे तरी काय? तर सांगतो. उद्या विधानसभेच्या शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे. आणि या ब्लॉकबस्टर बुधवारी नक्की काय होणार आहे हेच जाणून घेऊया ह्या भागातून. नमस्कार, मी असदत मंगेश मोरे आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. आता तुमच्यातल्या बऱ्याच जणांना या निकालाबद्दल माहिती असेलच, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो. 20 जून 2022 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होऊन एकनाथ शिंदे 40 आमदारांसह आत्ताच्या शिवसेना ठाकरे गटापासून वेगळे झाले आणि पुढे त्यांनी भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली व मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. पुढे हा बंड झाल्यानंतर ठाकरे गटाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांविरोधात कारवाई करण्याची मागणी ही तात्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली होती. पुढे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने 12 मे 2023 रोजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी निकाल देण्याची सूचना केली. आतापर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांनी विधिमंडळात एकमेकांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी एकूण 34 याचिका दाखल केल्या. पण आता सर्वांचंच लक्ष लागलंय ते एकनाथ शिंदे गट अपात्र होणार की उद्धव ठाकरे गट अपात्र होणार. शिंदे मुख्यमंत्री राहणार की पुन्हा एकदा सत्तापालट होऊन अजित पवार मुख्यमंत्री होणार, ह्या सगळ्या प्रश्नांकडे. तर आता पाहूया हा निकाल नक्की कसा लागणार आहे. म्हणजे जसं की आपण पाहिलं, आतापर्यंत दोनही शिवसेना गटांनी एकमेकांविरोधात एकूण 34 याचिका दाखल केल्या, ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह एकूण 16 आमदारांची उलट तपासणी ही पूर्ण झाली. पण या 34 याचिकांचा एकत्रित निकाल लावण्यासाठी फार वेळ लागला असल्यामुळे या 34 याचिकांचं प्रत्येकी 6 गटात विभाजन करून आता हा निकाल लागेल, जो जवळपास 1300 पानांचा असणार आहे, ज्यात प्रत्येक गटाचा निकाल हा 200 पानांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी 4 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रत्येक गटाच्या निकालातील महत्त्वपूर्ण मुद्दे वाचून दाखवतील. पण आता प्रश्न उद्भवतो, जर ठाकरे गट अपात्र ठरला तर काय होणार? तर हे चित्र स्पष्ट आहे. कारण सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे भाजपचे आमदार असल्यामुळे जर त्यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला तर ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टात जाण्यावाचून काही पर्याय उरणार नाही. पण जर शिंदे गट अपात्र ठरला तर मग मात्र एकनाथ शिंदे स्वतः आमदारांच्या अपात्रता याचिकेत असल्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द झाल्यास त्यांना मुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही, असा अंदाज कायदेतज्ञांकडून वर्तवला जातोय. कारण कायद्यानुसार विधिमंडळाचे सदस्यत्व अपात्र ठरल्यास मंत्रिपदावर राहता येत नाही. यामुळेच मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती जर आमदार म्हणून अपात्र ठरली तर मुख्यमंत्री पदावरही राहता येत नाही. पण जर शिंदे गटाने अध्यक्षांच्या निकालाला उच्च न्यायालयात आणि पुढे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती दिली तर मात्र शिंदे मुख्यमंत्री पदावर राहू शकतात. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर शिंदे गटाचे 16 आमदार हे अपात्र ठरले तर पुढे काय? तर भाजपाकडे स्वतःचे 105 आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उर्वरित 25 आमदार मिळून 170 आमदार असल्याने जरी मंत्रिमंडळ बरखास्त झालं तरी सुद्धा भाजप पुन्हा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करू शकतं. त्यामुळे उद्याचा बुधवार हा नक्कीच ब्लॉकबस्टर बुधवार ठरणार आहे, यात काहीच शंका नाहीये. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे विषय काय.